तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल। पत्रकारांना विविध सोयी सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार। पुण्याची वर्ष 2023 कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन आणि पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न। राज्य शासनाच्या वतीने पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात। आगामी काळातही पत्रकारांना विविध सोयी सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध राहील, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली। पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल 1123 इथे आयोजित पुणे अचिव्हर्स 2023 या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, माजी आमदार विलास लांडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, संघटक संजय भोगरे, संघाचे महासचिव डॉक्टर विश्वास अरोटे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष गोविंद वाकडे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे, पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीचे सदस्य बबन पवार उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी गोविंद वाकडे व डिजिटल मीडिया अध्यक्षपदी सिद्धार्थ भोगरे यांची निवड झाल्याबद्दल पत्र देऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा आदरपूर्वक सन्मान करण्यासाठी, त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना सन्मानपूर्वक मानधन देण्यात येत आहे। पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियास शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीतून मदत करण्यात येते। या निधीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 50 कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे। आता आधीचे 50 कोटी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनातील 50 कोटी असे 100 कोटी रुपये झाले आहेत। पत्रकारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल। यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते साहित्य, कला, क्रीडा, राजकारण, शिक्षण, उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवरांना पुणे अचिव्हर्स 2023 पुरस्काराचे वितरण करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष डोके, पत्रकार संघाचे ब्रँड अँबॅसेडर संजय फुलसुंदर, डॉक्टर स्वामी शेखुर वैदू, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वृत्तवाहिनी पुणे जिल्हा अध्यक्ष अतुल परदेशी, पुणे शहर जिल्हा अध्यक्ष राकेश वाघमारे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाजीराव खराकटे, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर नवले, नितीन शिंदे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। पुणे अचिव्हर्सच्या माध्यमातून समाजातल्या अशा ह्या कर्तृत्ववान, कर्तबगार व्यक्तिमत्वांना हेरून आपल्या पत्रकार संघाने त्यांना समाजासमोर आणण्याचं काम केलेलं आहे। त्यांचा उचित अशा प्रकारचा सन्मान इथं केला, त्यांना शाबासकीची थाप दिलेली आहे आणि त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे। साधारण 41 जण त्या बाबतीमध्ये आज पुरस्कार देण्याचं काम केलं, परंतु मी फार बारकाईनं बघत होतो। काही बाबतीमध्ये नावं जाहीर करायची आणि त्यांचा पुरस्कारच इथं नव्हता। का झालं असं, का नाही झालं मला माहित नाही, तर तशा पद्धतीनं बघायला मिळालं तसं करू नका। फार शिस्तीत घ्या आणि त्यांनाही बोलवल्यानंतर त्यांनाही समाधान वाटतं। बरं काही वेळेस मला म्हणायचे, दादा तुम्ही द्या, हे दुसऱ्याचे पण द्या। तुम्हाला माहित नाही, फोटो काढताना इतका बारकाईनं फोटो निघतो, नाव त्याचं दुसऱ्याचं असलं आणि त्याने बिचाऱ्याने कुठं दाखवलं मला पुरस्कार मिळाला। अरे तिथं नाव दुसऱ्याचं आणि काय सांगतो पुरस्कार मिळाला। मी खोटं अजिबात सांगत नाही, ही फॅक्ट आहे। त्याच्यामुळे करताना इतकं शिस्तबद्ध पद्धतीनं मी इथं समजता पत्रकार आहेत काय मी सांगणार, फार सांगायला गेलं तर कुठंतरी उलटीच बातमी लावणार आणि आपली वाट लावणार। त्याच्यामुळे आपलं चुचकारतच सांगावं लागतंय। त्याच्यात आज आमची भगिनी वैशालीचा वाढदिवस आहे, मी तिला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो। आज 25 म्हणजे ख्रिसमसच्याच दिवशी बरं मुहूर्त काढून आई वडिलांनी जन्म दिला तुला, म्हणजे बाजपाईंच्या पावलावर पाऊल तू टाकलं, काय विचारता। मायाचा पण आहे का? हो, मायाला तर सकाळीच मी शुभेच्छा दिला। माया आणि संतोष, माया कुठे? संतोष दोघे सकाळीच आले होते, तिचाही वाढदिवस आहे, बरोबर आहे। तर तिलाही शुभेच्छा। ज्यांचा वाढदिवस आहे, आमची ते
माया पण असेल किंवा त्याच्या संदर्भातले आमचे वेगवेगळ्या भगिनी वर्ग असतील, वैशाली असेल, त्या जालिंदरचा पण वाढदिवस आहे का, शिंदेचा? बर, त्यांनाही शुभेच्छा. जेवढ्यांचा वाढदिवस आहे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. मित्रांनो, आज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना जो सत्कार केलेला आहे, या निमित्तानं त्यांच्या क्षेत्रात त्यांनी जे कार्य समाजापुढं आणलेलं आहे, देशाच्या विकासात, समाजात प्रगतीत त्यांचं एक फार महत्वाचं योगदान आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. यातूनच प्रेरणा घेऊन इतरांनी देखील आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणतात ना, प्रयत्नांची परमेश्वर, ते खरं आहे. परंतु जर आपण प्रयत्नच केला नाही तर मग काहीच साध्य करता येत नाही. ही पण बाब आपण सगळ्यांनी अतिशय नम्रतापूर्वक लक्षामध्ये ठेवावी. समाजामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी थांबण्याकरता आणि चांगल्या गोष्टीचं लोकांना महत्त्व देण्याच्या करता आमचे पत्रकार नेहमीच आग्रही राहतात. याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. या पुढील काळात देखील पत्रकारांना विविध सेवा सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध राहील, अशा प्रकारची ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो. पुन्हा एकदा आज ज्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला, त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. इथून पुढच्या वाटचालीमध्ये तुम्हाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं काही मदत लागली, काही सहकार्य लागलं तर केव्हाही तुम्ही हक्काने ती गोष्ट मला सांगा, अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कोकाटे सर,